माझं नाव गौरव वानखेडे। आज आपण पनीर सागवाला बनवूया। याच्यासाठी लागणारे साहित्य हे कांदा आहे, कांद्याची पेस्ट बनवलेली आहे। त्यासाठी कांदा आम्ही कापून ब्राऊन करून घेतला, त्याला पिसून घेतला, त्यानंतर तो तयार करून त्याची ही कांद्याची पेस्ट बनवलेली आहे। त्याच्यामध्ये काजू आणि मगज तरी थोडी ॲड केलेली आहे, ते बॉईल केले आहे, त्यानंतर त्याला पेस्ट केलं आहे। त्यानंतर ही आहे काश्मीरी मिर्च सुकलेली, त्यानंतर हे आहे ऑइल तेल आहे, त्यानंतर घ्यावया पनीर आहे, त्यानंतर कांदा आहे, टोमॅटो आहे, त्यानंतर आपण पालक आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, त्यानंतर बघूया आपण लसूण आहे, हे अद्रक आहे, ही मोहरी आहे, हे जीरा आहे आणि हे नमक आहे, हे जीरा पावडर आहे, हे हल्दी पावडर आहे, हळद पावडर आणि हिरवी मिरची। तर आता कसं बनवायचं आहे ते मी बनवून दाखवतोय आणि तुम्ही हे घरी पण बनवू शकता। ही चांगली रेसिपी आहे। सर्वात पहिले आपण पॅन घेऊया। पॅन घेतलाय, तर यानंतर आपण मशीन वगैरे चालू करूया। नंतर बघूया आपण याच्यामध्ये तेल टाकूया। सर्वात पहिले तेल टाकूया। तेल टाकून याला थोडंसं हलकं गरम करावं लागेल। तेल गरम होऊ देपर्यंत थोडं अजून तेल टाकूया आपण याच्यामध्ये। हे तेल टाकलं, याच्यामध्ये थोडं गरम होते तेल। ते गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी टाकूया आपण। आता मोहरी थोडी याची आपली मोहरी थोडी चवते हो द्यायला लागेल, फुटू द्यायला लागेल, त्यानंतर ते चव येते। मोहरी आता थोडी फुटलीच आहे, त्यानंतर आपण टाकूया जिरा। जिरा झाला, जिरा पण थोडं फुटू दिला। जिरा झाल्यानंतर आता टाकूया आपण लसूण टाकूया। थोडा लसूण टाकलाय, लसूणला पण थोडं चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं भाजल्यानंतर याचा थोडी टेस्ट चांगली येते याला, नाही तर कच्चा असल्यानंतर टेस्ट नाही येत। हे झालं, आता लसूण थोडं झालं भाजणं। लसूण भाजल्यानंतर थोडी काश्मीरी मिरची टाकू आपण तोडलेली। हे झाल्यानंतर तर थोडं फ्राय करूया। फ्राय झालंय, आता बघू आपण हिरवी मिरची टाकूया। थोडी हिरवी मिरची टाकली। हिरवी मिरची पण चवते होत्या लागून फ्राय करायची आपल्याला त्याला। हिरवी मिरची वगैरे फ्राय झाली, नंतर टाकूया आपण आता कांदा टाकल्या। थोडी टाकूया अद्रक, याला थोडं अजून फ्राय करूया कांद्याला आणि अद्रकला। थोडं फ्राय झाले। आता याच्यामध्ये आपण थोडं टोमॅटो टाकूया। टोमॅटोला थोडं फ्राय करूया। टोमॅटो तर फ्राय झालं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त नाही आहे, तो 2 मिनटं लागतात घरी बनवायला, पण काही वेळ नाही लागत। झाला आहे, टोमॅटो झाला आहे फ्राय। आता आपण टाकू याच्यामध्ये हळद पावडर टाकली थोडी, तर थोडं अजून थोडंसं फ्राय करून घ्या। झाली हळद पावडर फ्राय करून घेतली, तर काय मीठ टाका आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची। जिरा पावडर टाकली, हे झालं सर्व फ्रायसाठी तयार करून ठेवलं। त्याच्यानंतर आपण थोडा पालक टाकूया। पालक थोडा फ्राय करून घेऊया। पालक फ्राय करूया। पालक फ्राय झाल्यानंतर थोड़ा गरम हो दिया थोड़ा
थोडंफार पालक बॉईल झाला आहे. आता टाकू आपण याच्यामध्ये थोडा पनीर. पनीर आपण हे कापून ठेवलेलं आहे सगळं. याला पण थोडं पनीरला पण सौते करूया त्याच्यासोबत. सौते झाले. त्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकूया. पाणी टाकलं कारण की जे कच्चा आहे त्याचा फ्लेवर सर्व निघून जाईल पालकचा. त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकूया. चला आता आपण बघूया. त्याच्यामध्ये चवीसाठी अजून आपण जे कांदा पेस्ट बनवून ठेवली होती, कांदा काजूची वगैरे, ती आपण त्यामध्ये ॲड करू म्हणजे त्याची अजून चव आपली वाढेल. हे झालं एकदम तयार पनीर सागवाला. आता याला आपण सर्व करूया.